नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 2024 नंतर 2026 मध्ये 12 फेब्रुवारीला महत्वपूर्ण असणाऱ्या निवडणुका होतात बांगलादेशमध्ये आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे खालिदा जियांची असणारी पार्टी, नुकतंच खालिदा जियांचं निधन झालेलं आहे, त्या पार्टीनं विजय नोंदवला आणि त्यांच्या असणाऱ्या केंद्रातल्या सभागृहामध्ये, जिथं आपण त्या ठिकाणी जतिया सभागृह असं त्याचा उल्लेख करतो आपण त्या ठिकाणी, जिथलं असणार त्यांचं नॅशनल हाऊस आहे, तिथं युनिकॅमरलिझम आहे, म्हणजे एकच सभागृह आहे आणि त्या एकाच सभागृहामध्ये 300 जागा आहेत. तर त्या 300 जागांमध्ये 212 जागा त्यांच्या असणाऱ्या युतीनं जिंकल्या आणि एक महत्वपूर्ण असणारा पर्व बांगलादेशमध्ये सुरू झाला. आणि त्या निवडणुकांचा संदर्भ बघितला तर शेख हसीना यांच्या असणाऱ्या पक्षाला तिथं पार्टिसिपेट करू दिलं नाहीये आणि त्या असणाऱ्या कंडिशन्समध्ये शेख हसीना भारताच्या आश्रयाअंतर्गत आहेत. मग आता बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी निवडणुकीच्या अनुषंगाने निवडून येतोय, तर त्याचा परिणाम भारतावरती काय असणार आहे, नेमकं या निवडणुकांचा संदर्भ कशा पद्धतीने आहे आणि 2018 पासून विद्यार्थ्यांच्या चाललेल्या असणाऱ्या आंदोलनाचा फटका कशा पद्धतीने शेख हसीना यांना पडला आणि त्यानंतर ह्या इलेक्शनचा असणारा इम्पॅक्ट कसा असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये बघूया. जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला हे असणारे असे कंटेंट लवकरात लवकर मिळत राहतील. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता या असणाऱ्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सत्तेमध्ये आल्यामुळं कदाचित भारताला 3 फ्रंट वॉरला तयार राहावं लागतं की काय, हाही सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. तो शंकेचा मुद्दा या ठिकाणी, तो पण आपण या असणाऱ्या सेशनच्या एंडिंग पर्यंत डिस्कस करूया. मग थोडंसं बांगलादेशचा उल्लेख केला तर बांगलादेश हा भारतासाठी खूप महत्वपूर्ण असणारा देश आहे, कारण सगळ्यात मोठी असणारी सीमा आपण कोणासोबत त्या ठिकाणी शेअर करतो तर बांगलादेश सोबत. जवळपास आपण 4000 पेक्षा असणारा जास्त किलोमीटरचा असणारा जर आंतरराष्ट्रीय सीमा या ठिकाणी शेअर करतोय. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपल्या भारताचा असणारा चिकन नेक आहे, ज्याला आपण सिलिगुरी कॉरिडॉर म्हणतो, ज्याच्या माध्यमातून आपण भारताचा असणारा नॉर्थ ईस्ट जो आहे का तो कनेक्टेड ठेवतो, तो सुद्धा बांगलादेशमुळेच गरजेचं आहे आपल्याला तिथं लक्ष देणं. कारण जर बांगलादेश हा प्रो चायनीज झाला, साहजिक आहे प्रो पाकिस्तानी आणि प्रो चायनीज आता पण होतोय तो, पण तो खूप जास्त पद्धतीने चायनाच्या सपोर्टमध्ये गेला तर कदाचित वरून चायनानं त्या ठिकाणी प्रेस केलं आणि बांगलादेशनं त्यांना सपोर्ट केला तर कदाचित हा भाग आपला तुटू शकतो आणि आपल्याला एका वेगळ्याच युद्धाला सामोरं जाण्याची गरज भासू शकते त्या ठिकाणी. म्हणून इथं आपल्याला हा बांगलादेश तितकाच महत्वाचा ठरतो. आणि बांगलादेश हा एक महत्वपूर्ण मुद्दा का महत्वाचा आहे आपल्याला, कारण 2013ला चायनानं एक सगळ्यात महत्वाची भूमिका स्टार्ट केली होती, त्याला म्हटलं जातं BRI, ज्यामध्ये चायनानं 4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर कर्ज दिलेलं आहे 147 देशांना. आणि तो आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, जो काय करतो, एक सगळ्यात महत्वाचा रूट तयार करण्याचा प्रयत्न करतो, जिथं चायनाला जगातल्या बऱ्यापैकी प्रत्येक देशांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी ते सर्कल तयार केलं आणि त्यामध्ये उल्लेख करायचा हा जो समुद्र मार्गे जाणारा रस्ता आहे का, त्याला त्याने नाव दिलं त्या ठिकाणी वन रोड. आणि जो रस्त्यावरती या ठिकाणी जमिनीच्या भागातून जाणारा रूट आहे का, त्याला नाव दिलं त्यांनी वन बेल्ट. त्या स्कीमचं नाव काय मग त्यांच्या, वन बेल्ट वन रोड स्कीम, म्हणजे त्याला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भारताला एक प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही आपण या ठिकाणी बघतो, की भारताच्या सगळ्याच बाजूला इथं रस्ता तयार करण्याचा आणि एक मार्ग शोधण्याचा प्रयत्न चायना करताना दिसतोय. आणि भले तो आपल्या असणाऱ्या कलकत्त्याला या असणाऱ्या ट्रेड रूटच्या अनुषंगाने जोडतोय, पण त्याच्या सोबतच तो बांगलादेशला सुद्धा फंडिंग देतोय ना. त्याच्यामुळे बांगलादेश तर भारताच्या ऑपोजिट गेला तर खूप मोठी असणारी हानी होऊ शकते. त्या अनुषंगाने बांगलादेश आपल्यासाठी किती गरजेचं आहे हे आपल्याला कळू शकतं. मग आता काय झालेलं आहे तर बांगलादेश अंतर्गत इलेक्शन्स होत आहेत आणि हिथं कोण, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा किती वर्षानंतर, 20 वर्षांच्या गॅप नंतर या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने निवडून येतोय. कारण खालिदा जिया ह्या 2001 ते 2006, कारण त्यांचंही सभागृह आहे ना, ते सभागृहाचा कार्यकाल किती आहे तर 5 वर्षांचाच आहे, जसं आपल्या भारताच्या असणाऱ्या लोकसभेचा कार्यकाल आपण बघतो. 6 नंतर या असणाऱ्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा कोणताच असणारा निवडणुकीचा विजय नव्हता. कारण सलग 4 वेळा आपण कोणाचा उल्लेख करतो, शेख हसीना या ठिकाणी निवडून येताना दिसतात. म्हणजे 20 वर्षांचा गॅप आणि त्यानंतर आता परत रिटर्न कोण येताना दिसतात आपल्याला या ठिकाणी,
तर हिथं आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, आणि या असणाऱ्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्याच अनुषंगाने हे चेहरे परत एकदा चर्चेमध्ये येत आहेत. आणि खालिदा जिया यांच्या असणाऱ्या मोठ्या मुलाचं नाव आता खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतलं जातंय. कदाचित हेच पुढचे असणारे नवीन त्यांचे प्राईम मिनिस्टर ठरतील. त्या दृष्टिकोनातून या इलेक्शनकडे बघायचं आपल्याला. आणि काय होतं इथं, न्यूज काय येते या ठिकाणी, तर बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जिंकतोय, विन्स अ बिग्स इन अ फर्स्ट इलेक्शन सिन्स द जेनझी अपरायझिंग. जेनझीनं ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये एक भूमिका घेऊन नेपाळमधलं असणारं राजकारण बदललं, त्याच पद्धतीनं जेनझीनं 2018 पासून विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध करायला सुरुवात केलं होतं. विरोध करण्याचं कारण काय होतं या ठिकाणी, तर बांगलादेश लिबरेशन वॉर मध्ये म्हणजे 1971च्या युद्धामध्ये ज्या ज्या लोकांनी पार्टिसिपेशन केलं, ज्या ज्या लोकांनी स्वतःचं त्याग केलं त्या ठिकाणी, त्यांच्या असणाऱ्या वारसांना 30% रिझर्वेशन डिक्लेअर केलं होतं बांगलादेश. हे 30% रिझर्वेशन कंटिन्युअस चालत होतं 2018 पर्यंत. हे 30% रिझर्वेशन ऍक्च्युअली किती टक्के लोकसंख्येला मिळत होतं, तर 1% लोकसंख्या सुद्धा नव्हता संपूर्ण देशाचा. त्यामुळे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात भडकले होते की एवढं जास्त रिझर्वेशन का द्यायचं. परत हे रिझर्वेशनचा असणारा जो एकूण टप्पा आहे का, तो इथं जवळपास 50% क्रॉस करताना सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. अशा कंडिशन्स मध्ये जर प्रत्यक्षात 1% जनतेला 30% रिझर्वेशन देत असाल, तर विद्यार्थ्यांची मागणी सुरू झाली होती की इथं काय करा, हे रिझर्वेशन कॅन्सल करा आणि क्वालिटीच्या बेसवरती काय करा, मेरिटच्या बेसवरती काय करा, तुम्ही रिझर्वेशन द्यायला सुरुवात करा. सगळ्यात मोठा पहिला विरोध झाला कधी, 2018ला. त्यानंतर काही कालखंडासाठी शेख हसीना यांनी हा रिझर्वेशनचा असणारा निर्णय न्यायालयाच्या अधिकक्षेत असल्या कारणानं तो त्या ठिकाणी स्थिर ठेवला होता आणि त्या रिझर्वेशनवरती कोणत्याही पद्धतीचा असणारा विचार किंवा कोणत्याही पद्धतीची असणारी यंत्रणा लागू केली नव्हती. पण नंतर जेव्हा तो मुद्दा हायकोर्टातून गेला, हायकोर्टातून त्यांच्या असणाऱ्या मुख्य न्यायालयाच्या अंतर्गत गेला, तिथं परत एकदा काय केलं होतं, शेख हसीना यांनी 30% असणारा रिझर्वेशनचा पार्ट परत एकदा लागू केला. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विरोध झाला आणि त्याच विरोधाला शांत करण्यासाठी शेख हसीना यांनी आपल्या बळाचा वापर केला आणि त्या अंतर्गत बऱ्याच विद्यार्थ्यांची असणाऱ्या एक प्रकारे मृत्यू झाली. पण शेख हसीनांनीच तयार केलेला असणारा इंटरनॅशनल कोर्ट ट्रायब्युनल, त्याच ट्रायब्युनलच्या अंतर्गत जेव्हा बांगलादेशमध्ये परिस्थिती बदलली आणि खूप मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला होता विद्यार्थ्यांचा आणि इतर गटांचा, त्या अंतर्गत शेख हसीना या बांगलादेश सोडून भारतामध्ये आल्या. तेव्हा त्यांच्या या कोर्टामध्ये ज्यांनी शेख हसीनांनीच तयार केला होता, तिथं विद्यार्थ्यांच्या हत्येचा कट त्या ठिकाणी यांनी रचला होता, म्हणून यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी झाला होता. आणि तेव्हापासून म्हणजे 2024 पासून 26 पर्यंत बांगलादेश हा कोणाच्या कंट्रोलमध्ये होता, तर त्या ठिकाणी होता इंटरिम गव्हर्नमेंट आणि मोहम्मद युनुस हे त्या इंटरिम गव्हर्नमेंटचे लीडर होते. आता बऱ्याच वेळा होतं कसं, बांगलादेश म्हटलं की बांगलादेशच्या 5 वर्षांच्या इलेक्शनचा कार्यकाल असतो ना, 5 वर्षांचा सभागृहाचा कार्यकाल, 5 वर्षानंतर इलेक्शन झाले पाहिजे. त्या 5 वर्षांच्या इलेक्शनचं असणं म्हणजे त्यांचा सरकारचा कार्यकाल संपला की नवीन इलेक्शन होण्यासाठी जो अगोदरचा सरकार आहे का त्याला राजीनामा द्यावा लागतो आणि त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये इंटरिम गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेस तयार होतच होतं. पण ते इंटरिम गव्हर्नमेंट हे मेजरली 6 महिन्यापर्यंत चाललं पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन असतो. पण 2024 नंतर मोहम्मद युनुस यांनी जवळपास 2 वर्ष घेतलं हा असणारा इलेक्शनला होण्यासाठी, कारण त्यांचं असणारा प्रमाण असं होतं की त्यांना स्वतःला पंतप्रधान व्हायचं होतं इलेक्शनच्या अनुषंगाने. पण या प्रयत्नांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं ही बाजी मारलेली आहे आणि मोहम्मद युनुस यांची असणारी भूमिका आता थोडीशी कमकुवत होताना दिसते. पण तरी सुद्धा मोहम्मद युनुस यांनी या असणाऱ्या इलेक्शनच्या रिझल्टला एक नवीन पर्वाची सुरुवात झाली असंही या ठिकाणी म्हणतात. मग जनरेशन झेडनं या विरोधाला जो मुद्दा आणला होता, त्यानंतर ह्या इलेक्शनच्या अंतर्गत आपल्याला बांगलादेशमध्ये लोकशाही पुनर्निर्माण होतो की काय असा संदर्भ या ठिकाणी मांडला जातोय. सेशनच्या असणाऱ्या कंटेंटला पुढे जाण्या अगोदरच आपण काय करूया, आपली असणारी कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी साठीची असणारी प्री प्लस मेन्सची असणारी आपली संकल्प बॅच ही 5 फेब्रुवारीपासून स्टार्ट झालेली आहे, ज्यांना येणाऱ्या असणाऱ्या 14 जून आणि 12 जुलै कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची असणारी एक्झाम द्यायची. त्यांच्यासाठी अतिउत्कृष्ट बॅच आहे आणि असणारी आपली फॅकल्टी आहे, स्ट्रॉंग फॅकल्टी आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या अंतर्गत तुम्ही चेक केलं तर ही फॅकल्टी तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यामुळं राजेश सर आहेत, नितीन सर आहे, मी आहे, बापू सर आहेत, अमोल सर आहेत, किरण सर आहेत, प्रतीक सर आहेत आणि मकरंद सर आहेत. यांच्या माध्यमातून आपली बॅच आहे. त्या अनुषंगाने पाहिलं तर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टीची टीम तुम्हाला याच्यामध्ये मिळते. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, फी खूप नॉमिनल आहे. प्री साठी उल्लेख केला तर 4,999 प्लस जीएसटी ची फी आहे आणि प्री प्लस मेन साठी पाहिजे असेल तुम्हाला बॅच तर 5,999 प्लस जीएसटी ची असणार आहे. प्लस जे विद्यार्थी आता कंबाईनच्या
ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्ससाठी आहेत. आता कधी 2015-25 असणारा जो आपला प्रीचा पेपर झाला 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला, या 25च्याच मेन्ससाठी तयारी करतात. त्यांच्यासाठी आपली इग्निशन टेस्ट सिरीज आहे, फक्त 999 प्लस जीएसटी मध्ये आहे. टोटल 15 टेस्ट आहे त्याच्यामध्ये. प्लस ज्यांना फक्त मेन्ससाठी तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आरंभ बॅच पण आहे आपली नॉमिनल फीज मध्ये. मेन्सचे टॉपिक या ठिकाणी कव्हर करतो. प्लस ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी मेंटरशिप प्रोग्राम आहे फक्त 11 रुपयामध्ये. आपल्याला हे इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. इलेक्शन होत आहेत बांगलादेशमध्ये 2024 नंतर. ठीक आहे, पण बांगलादेश एक्झॅक्टली काय आहे आणि कशा पद्धतीने त्या असणाऱ्या बांगलादेशमध्ये इलेक्शन होतं ते आपण बघूया. बांगलादेश 2026 ची निवडणूक ऐतिहासिक ठरताना दिसते. का ऐतिहासिक ठरते? कारण 2024च्या जन आंदोलनानंतरची पहिलीच राष्ट्रीय निवडणूक आहे आणि असं म्हटलं जातं की ही निवडणूक मुक्त वातावरणात झालेली आणि स्पर्धात्मक पद्धतीने मतदान झालेलं आहे. का? शेख हसीना पण जेव्हा होत्या तेव्हा सुद्धा त्यांनी या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला तुरुंगात टाकलं होतं बऱ्याच नेत्यांना, त्यांना निवडणुकीला उभं राहू दिलं नव्हतं. त्यामुळे त्या कालखंडामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या त्या पण काही पारदर्शक नव्हत्या, पण ह्या आत्ताच्या 26च्या निवडणुका खूप पारदर्शक झाल्यात असं तिथं म्हटलं जातंय. म्हणून काय हे राजकीय अस्थिरतेनंतरचं पहिलं मुक्त आणि स्पर्धात्मक मतदान असं झालेलं आहे. इथं संसदीय निवडणुका आणि घटनात्मक सुधारणानंतर या ठिकाणी बहुमत होताना दिसते आपल्याला. आणि त्यांची असणारी जी काही सभागृह आहे, जसं आपल्या भारतामध्ये लोकसभा राज्यसभा बाय कॅमरलिझम आहे, 2-2 सभागृह असतात, तसं बांगलादेशमध्ये फक्त युनिकॅमरलिझम आहे, एकच सभागृह आहे. त्याला म्हटलं जातं या ठिकाणी जातीय संसद. काय म्हटलं त्याला? जातीय संसद म्हटलं जातं. 300 जागा आहेत. या 300 जागांमध्ये या असणाऱ्या पक्षानं किती जिंकल्यात असं म्हणतोय आपण? 212. आता बहुमतासाठी कितीचा आकडा लागतो? बहुमतासाठी लागतो फक्त 151चा आकडा, 50% प्लस 1 151. पण तरी पण 212 जिंकलेत, म्हणजे इझिली त्यांचं असणारं पंतप्रधान असणार आहे. पण या आतापर्यंतच्या बांगलादेशच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जागा जिंकल्यात असं पण नाही, कारण शेख हसीना यांच्या असणाऱ्या पक्षानं याच्या अगोदर 300 पैकी 288 जागा सुद्धा जिंकलेल्या आहेत. त्यामुळं हा रेफरन्स पाहिला तर 212 जागा जिंकल्यात आणि किती मतदार होते? 12,70,00,000हून अधिक मतदार आपल्याला या असणाऱ्या इलेक्शन्स मध्ये दिसतात. आणि इथं पाहिलं निवडणुकीच्या प्रक्रियेचा उल्लेख केला तर या असणाऱ्या बांगलादेशच्या अंतर्गत एकूण कार्यकाल किती असतो सभागृहाचा? 5 वर्ष. आणि इथं काय असतात? 300 जागांसाठी थेट निवडणुका होतात फर्स्ट पास्ट दी पोस्ट पद्धतीनं, म्हणजे जो जाऊन त्या ठिकाणी वोटिंग करतो त्याला त्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या अधिकार अंतर्गत निवडणुका झालेल्या आहेत. जसं भारतामध्ये होतं त्याच पद्धतीनं 300 जागांचे इलेक्शन्स होतात. आणि तिथं 50 जागा राखीव आहेत, कारण तिथं टोटल जागा किती आहेत त्यांच्या असणाऱ्या सभागृहाच्या? 350. 300 जागाचे इलेक्शन्स, 50 जागा राखीव आहेत. कोणाला आहेत? महिलांना. आणि या महिलांच्या 50 जागा कोण निवडून देतात? जे 300 सदस्य निवडून आलेले आहेत का तेच काय करतात? म्हणजे जो बहुमत प्राप्त पक्ष असेल त्यालाच का अधिकार असतो? 50 महिलांची निवडणुकीच्या अनुषंगाने नावं देणं, त्यालाच म्हणायचं प्रमाणशीर प्रतिनिधीचा असणार मुद्दा. आणि या बांगलादेशची पहिली निवडणूक कधी झाली होती? 7 मार्च 1973ला. आणि आता झालेली निवडणूक कधीची? 12 फेब्रुवारी 2026 ची निवडणूक आपल्याला इथं हायलाइट होताना दिसते. आणि आता निवडणुकीचा उल्लेख केला, रिझल्ट जर रेफरन्स घेतला तर काय? बीएनपीचा दणदणीत विजय होताना दिसतोय आपल्याला या ठिकाणी. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी स्पष्ट बहुमत मिळते आणि युतीनं जवळपास 2/3 बहुमत घेतले. आणि इथे कितीची आवश्यकता होती? फक्त 151 जागांची सरकार स्थापनेसाठी गरज होती. त्यांचे किती? 212. अंदाजे का? कारण ते आघाडीवरती होते. आता क्लिअरली या ठिकाणी 212 जागा आलेल्या आहेत. आणि स्पष्ट आणि निर्णायक कौल मिळालाय आणि 20 वर्षानंतर बीएनपीची सत्तेत या ठिकाणी पुनर्स्थापना होते, वापसी होते त्यांची. आणि महत्वाचा मुद्दा, प्रमुख विरोधी पक्ष जे आहेत का ते 11 पक्षांची आघाडी सुद्धा होती याच्यामध्ये. आणि त्याचं नेतृत्व होतं जमाते इस्लामी. बऱ्याच वेळा बीएनपीला जमाते इस्लामीचा खूप मोठा सपोर्ट पण असतो, हेही आपण इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. आता हा मुद्दा पाहिला तर याच्या अगोदर आपण बघितलं तो म्हणजेच काय? या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची असणारी सत्ता कधी होती? ही होती 8वी संसदेच्या अंतर्गत. मग 8वी संसद म्हणजेच कधीची? 2001 ची. कोण होत्या त्यावेळेस? खालिदा जिया या होत्या. आणि यांचं असणारं नुकतंच निधन झालेलं आहे. या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्या अनुषंगाने तेही नाव खूप महत्वाचं आहे. मग आता 13व्या असणाऱ्या इलेक्शनच्या दरम्यान या ठिकाणी परत एकदा बीएनपी सत्तेवरती येताना दिसतोय. मधले 4 कार्यकाल आवामी लीग आणि शेख हसीना या ठिकाणी आपल्याला हे सूत्र दिसतं 4 असणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने. आता ह्या निवडणुकीला वेगळी निवडणूक का म्हटलं जातं? तर ह्याचं लक्षात ठेवायचं की ही बहुपक्षीय स्पर्धा होती. याच्यामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. व्यापक सहभाग आणि कमी हेराफेरी झाली असं म्हटलं जातं या ठिकाणी निवडणुकीमध्ये. म्हणून महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रचंड मतदान झालं या असणाऱ्या निवडणुकीच्या अंतर्गत. तरुणांचा खूप मोठा सहभाग होता.
2024च्या चळवळीमुळं, कारण 18ची असणारी जी चळवळ चालू झाली होती 2018ला रिझर्वेशनच्या मुळे, ती चळवळ परत एकदा 2024ला खूप मोठ्यानं भडकली होती आणि त्या 24च्या भडकण्यामुळेच तर त्या ठिकाणी शेख हसीना यांना त्यांचा देश सोडून जावा लागला होता. कारण त्याच अगोदर नुकतंच काय झालं होतं, नेपाळमध्ये सुद्धा ही घटना घडली होती आणि खूप मोठ्या पद्धतीनं नेपाळमध्ये जाळपोळ झाला होता, नेत्यांना मारलं सुद्धा होतं. त्या भीतीमुळं या असणाऱ्या व्यवस्थेतून शेख हसीना या भारताकडे आश्रय मागतात आणि भारतानं आश्रय दिला, कारण भारतानं बांगलादेश सोबत याचा अग्रीमेंट केलेला होता अगोदरच. त्या अनुषंगाने पाहिलं तर आवामी लीगची अनुपस्थिती होती आणि इथं पाहिलं तर काय झालं, शेख हसीना बांगलादेशमध्ये नसल्या कारणानं तिथं त्यांच्या पक्षालाच त्या ठिकाणी त्यांनी इलेक्शनसाठी उभं राहू दिलं नाही, त्यांना तिथं बाद ठरवलं. जर हे पक्षामध्ये असते आणि पक्ष जर कंटिन्युअसली आणि शेख हसीना जर बांगलादेशमध्ये असत्या, कदाचित याचं चित्र वेगळं दिसलं असतं. पण त्यांच्यावरती विद्यार्थ्यांना मारल्याचा असणार गुन्हा आहे, त्यांना फाशी शिक्षा आहे, त्यामुळे त्यांना तुरुंगातच टाकलं असतं, तो एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. पण कदाचित पक्षाला जर पार्टिसिपेट करायला परमिशन दिली असती तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी एवढ्या इझिली जिंकला नसता, हे पण असं म्हटलं जातं. ठीक आहे. पण जशा इलेक्शन झाल्या तेव्हा शेख हसीना यांनी लगेच प्रतिक्रिया दिली आणि शेख हसीना काय प्रतिक्रिया देताना म्हणतात त्या ठिकाणी, वोटरलेस इलिगल, शेख हसीना वॉन्ट्स बांगलादेश इलेक्शन कॅन्सल्ड. मग त्यामुळे हे काय म्हणतात इथं की प्रत्यक्षात इथं वोटर्स कन्सिडर केले नाहीत, आमच्या पक्षाला पार्टिसिपेशन करण्याचा अधिकारच दिला नाही. यांनीच मागच्या इलेक्शन्समध्ये कोणत्याच इतर पक्षाला, विरोधी पक्षातल्या असणाऱ्या लोकांना वोटिंग करण्याचा अधिकार दिला नव्हता, त्यांना त्या ठिकाणी इलेक्शनसाठी उभं राहू दिलं नव्हतं. आणि हे आता काय म्हणतात की हा इलिगल पार्ट आहे. ठीक आहे, होतं जातं, म्हणजे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ म्हणू शकते त्या ठिकाणी, पण थोडंसं निगेटिव्ह मॅनरमध्ये रिपीट होताना दिसते आपल्याला. आणि त्या अनुषंगाने त्यांनी या निवडणुकांना बहिष्कार केला. पण बहिष्कार केल्यानंतर आपल्या भारताच्या बाबतीमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा खूप काही पॉझिटिव्ह नाहीये. तरी पण मोहम्मद युनूस पेक्षा जे इंट्रीम गव्हर्नमेंट चालवत होते त्यांच्यापेक्षा हे तर खूप चांगल्या, कितीतरी पटीने चांगलं आहे. म्हणून लगेच काय केलं, नरेंद्र मोदी साहेबांनी या असणाऱ्या इलेक्शनच्या नंतर लगेच इथं त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलेलं आहे बीएनपीला. आणि त्या बीएनपीचे असणारे कोण, तारिक रहमान यांचे या ठिकाणी आभार मानलेला आहे. तोही मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आपल्याला. रेफरन्स काय लक्षात घ्यायचा आपल्याला इथं, की त्यांनी ट्विटमध्ये मोदींनी काय केलं, लोकशाही, प्रगतिशील आणि सर्वसमावेश बांगलादेशच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा आहे, हे ट्विट या ठिकाणी करताना दिसतात. हे ट्विट आहे त्यांचं या ठिकाणी, इंडिया विल कंटिन्यू टू स्टँड इन सपोर्ट ऑफ अ डेमोक्रॅटिक, प्रोग्रेसिव्ह अँड इन्क्लुझिव्ह बांगलादेश, या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे. आणि कोणाचं अभिनंदन केलंय, तारिक रहमान यांचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे. मग तारिक रहमानचा उल्लेख करूयाच आपण, पण त्याच्यासोबतच मोहम्मद युनूसनं सुद्धा या असणाऱ्या इलेक्शनला चांगल्या पद्धतीनं आपलं मत त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते काय म्हणतात की 50-55 वर्षानंतर बांगलादेश आता खरं लिबरेशन मध्ये आलेला आहे, बांगलादेश आता खरं उदारमतवादी धोरणांतर्गत येतोय आणि इथं नवीन देशाचा जन्म झालाय, असं या ठिकाणी हे म्हणतात, बर्थ ऑफ अ न्यू नेशन. अशा पद्धतीचं स्टेटमेंट या ठिकाणी कोण देताना दिसतात आपल्याला इथं, मोहम्मद युनूस देताना दिसतात. आणि महत्वपूर्ण मुद्दा बघितला तर पीएमच्या असणाऱ्या रेसमध्ये आता कोण असतील, तर तारिक रहमानच असतील. इथं खालिदा जिया यांच्या असणाऱ्या मोठ्या मुलाचा उल्लेख याच्यामध्ये केला जातोय. यांचा थोडासा कौटुंबिक वारसा पाहिला तर बांगलादेशच्या 2 सर्वात शक्तिशाली नेत्यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. ते कोण, खालिदा जिया आणि जियाउर रहमान. आता जियाउर रहमानच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, जियाउर रहमान हीच व्यक्ती ज्यांच्यावरती आरोप लावले जातात, कदाचित ते खरं पण असतील, ज्यांनी मुजीबुर रहमान, ज्यांना म्हटलं जातं फादर ऑफ बांगलादेश, त्यांची हत्या केली, त्यांच्या हत्येच्या कटामध्ये होते, हे ते नाव आहे. त्यामुळे हे 2 पक्ष कंटिन्युअसली एकमेकांसमोरच असतात, हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी. आवामी लीग आणि हा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा मुद्दा. खालिदा जिया 3 वेळा पंतप्रधान होत्या आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे संस्थापक कोण, जियाउर रहमान. आणि तारिक रहमानला म्हटलं जातं काय, डार्क प्रिन्स. काय, डार्क प्रिन्स. त्यांची ओळख या नावाने आहे. का, कारण हे खूप वेगवेगळ्या राजकीय वादामध्ये आपल्याला अडकताना दिसतात. 2008 मध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता त्यांच्या असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या कार्यकालामध्ये. 2001 ते 2006चा त्यांचा कार्यकाल होता ना, त्या दरम्यानच्या कार्यकालामध्ये त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलाय, म्हणून त्यांना अज्ञातवासामध्ये राहावं लागलं. किती वर्ष, 17 वर्ष त्यांना लंडनमध्ये राहावं लागलं. या ठिकाणी स्वयंघोषित निर्वासित झाले होते ते, आणि त्यांना आता त्यांच्या असणाऱ्या मायदेशी परतावं लागलं आणि त्यांना नेतृत्व घ्यावं लागलं. याचं कारण म्हणजेच काय, बांगलादेशमध्ये होणाऱ्या इलेक्शन्स होत्या आता फेब्रुवारीमध्ये, त्यामुळे ते रिटर्न आले होते. रिटर्न आले होते कधी, ते आले होते 25 डिसेंबर 2025 ला. बांगलादेशमध्ये परत आले, त्यांच्या असणाऱ्या समर्थकांनी खूप त्यांचं स्वागत केलं. पण जेव्हा रिटर्न आले त्यानंतर काहीच काळामध्ये त्यांच्या असणाऱ्या आईचं निधन झालं, खालिदा जियांचं निधन झालं. आणि जानेवारी 2026 मध्ये ते बीएनपीचे अधिकृत अध्यक्ष सुद्धा बनले.
म्हणजे संस्थापकांच्या असणाऱ्या फॅमिलीमध्येच आता अध्यक्षपद या ठिकाणी जाताना दिसते. आणि मग आता 2 दशकानंतर बांगलादेशच्या अंतर्गत आपल्याला ते रिटर्न पण येताना दिसतात, प्लस ते पंतप्रधान होताना सुद्धा दिसतात. आता याचा असणारा बांगलादेशवरती परिणाम काय होईल? या इलेक्शनचा परिणाम काय होईल? तर इलेक्शनचा एक पॉझिटिव्ह परिणाम काय आहे? तर लोकशाहीची असणारी विश्वासार्हता बांगलादेशमध्ये रिटर्न आली असं आपण म्हणू शकतो. लोकशाहीची नव्याने सुरुवात झाली. स्पर्धात्मक राजकारणाचं पुनर्जीवन झालेलं आहे. कारण शेख हसीना जेव्हा होत्या त्या स्पर्धा होऊच देत नव्हत्या, त्या इलेक्शन होऊच देत नव्हत्या योग्य पद्धतीनं, कारण सगळ्या विरोधी पक्षांना ते तुरुंगात टाकायचे. जसं इमॅजिन करा, आपल्या भारतामध्ये मोदी साहेबांनी सगळ्या विरोधी पक्षांना तुरुंगात टाकलं आणि इलेक्शन लढवलं. तर इलेक्शन साहजिक आहे ते जिंकून येतील म्हणून तो 288 जागा निवडून आल्या होत्या शेख हसीना यांच्या असणाऱ्या पक्षाला 300 पैकी. हे होतं, त्यामुळे आता ते एक प्रकारे स्पर्धात्मक राजकारण सुरू झाले असं आपण म्हणू शकतो. पण बांगलादेशला खूप मोठी समस्या आहे. नक्कीच ते त्यांच्या असणाऱ्या कशामध्ये, तर त्यांच्या असणाऱ्या इकॉनॉमिकल असणाऱ्या स्पेअरमध्ये एक त्यांचा सगळ्यात पॉझिटिव्ह मुद्दा कुठला या ठिकाणी, तर टेक्स्टाईल इंडस्ट्री. त्यांची टेक्स्टाईल इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे. कारण अमेरिकेने नुकतंच त्यांच्या असणाऱ्या टेक्स्टाईल इंडस्ट्री सोबत अग्रीमेंट केलेला, एमओयू साईन केलेला, तो भारतासाठी शॉकिंग पण आहे. पण ते त्या इंडस्ट्रीमध्ये चांगले आहेत तरी सुद्धा आर्थिक स्थिरता आवश्यकता आहे या ठिकाणी. महागाई आहे, बेरोजगारी आहे, गुंतवणूकदारांचा विश्वास आहे याचे परत आणायचे. आणि सरकारला स्थिर सरकारचे फायदे काय होऊ शकतात? परदेशी गुंतवणूक वाढू शकते, आर्थिक नियोजन सुधारू शकते आणि आंतरराष्ट्रीय विश्वास परत एकदा निर्माण होऊ शकतो या इलेक्शनच्या मुळे. आता हे भारतासाठी का महत्वाचं आहे? तर आता सांगितलं आपण की बांगलादेश आणि भारताच्या असणारी जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे का, त्या आंतरराष्ट्रीय सीमेचा उल्लेख केला तर 4096 किलोमीटरची असणारी सीमा आहे. आणि भारताची सर्वात मोठी सीमा आहे या बांगलादेश सोबतची. आणि सोबतच गंगा, ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता नद्यांचा असणारा जो काही एकत्रीकरण आहे या दोन देशांसोबत, जवळपास भारतातून बांगलादेशमध्ये जाणाऱ्या नद्या किती आहेत? 49 नद्या आहेत. व्यापारी संबंध, सुरक्षा आणि सांस्कृतिक धोरणं हे बांगलादेशवरती डिपेंड आहेत. त्यामुळे बांगलादेश सोबत आपलं रिलेशन चांगलं असणं गरजेचं आहे. पण या बांगलादेश सोबत आपले रिलेशन कोणत्या पक्षासोबत चांगले होते? शेख हसीना यांच्या कार्यकालामध्ये. कारण शेख हसीना या चीन आणि भारताला एक प्रकारे स्टेबल होऊन त्या ठिकाणी त्यांचं असतं रिलेशन मेंटेन ठेवत होते. मग इथं या आपल्या भारताचा असणारा हा संबंधाचा सुवर्ण काळ होता असं म्हटलं जात होतं. शेख हसीनांच्या कार्यकालामध्ये सीमा करार झाला होता 2015ला. आणि 6.1 किलोमीटरची असणारी क्षेत्र जे आहे ना भारत आणि बांगलादेशमध्ये जी अडचणीची होती 1974ला झालेला अग्रीमेंट, तो इथं कंप्लीट केला होता सीमा अग्रीमेंटच्या अंतर्गत शेख हसीनांच्या कार्यकालादरम्यान. ईशान्य भारतामध्ये ट्रान्झिट करणं, सुरक्षा सहकार्य असेल, हे खूप काही झालं होतं. पण तिथं जर आत्ताचा आपण त्या ठिकाणी उल्लेख केला तर इथं तारिक रहमानच्या असणाऱ्या या बीएनपीचा उल्लेख केला तर त्यांचा इतिहास हा हे अधिक जास्त राष्ट्रवादी भूमिका घेतात. म्हणजे बांगलादेश प्रेमी खूप जास्त आहेत, असलंच पाहिजे प्रत्येक देश. पण ते चायना आणि पाकिस्तान प्रेमी पण आहेत, हे पण लक्षात घ्यायचं. आणि भारताच्या हस्तक्षेपाचा आरोप आहे, त्यांनी कंटिन्युअसली भारत हा बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करतो असा आरोप आहे त्यांचा. आणि ते सार्वभौमत्वाला त्या ठिकाणी महत्व देतात, प्राधान्य देतात. म्हणजे त्यांचं असणारं जे काही संपूर्ण स्वातंत्र्य आहे का त्याला जास्तीत जास्त महत्व देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कदाचित आता येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये तारिक रहमान यांनी हे सुद्धा मेन्शन केले निवडणुकीच्या वेळेसच त्यांनी की भारतासोबत त्यांना न्यूट्रल राहायचंय. म्हणजे बघूया आपण हे चांगल्या पद्धतीचा मुद्दा येऊ शकतो का, कारण भारताला खूप मोठी आवश्यकता आहे सीमा सुरक्षा आणि बंडखोरीची. काय होऊ शकतं जर हा पक्ष भारताच्या पॉझिटिव्ह जर नसला, इतिहास तर तसाच आहे या पक्षाचा बीएनपीचा, तो भारतासाठी पॉझिटिव्ह नाहीये, तो प्रो चायनीज खूप मोठ्या पद्धतीने आहे. तर सुरक्षा सहकार्याची असणारी भीती या ठिकाणी आहे. ईशान्य भारतातील बंडखोर गटांना खूप वाव मिळू शकतो. सोबतच इस्लामी प्रभाव सुद्धा होऊ शकतो. बांगलादेशमध्ये आयसिस सारख्या असणाऱ्या इस्लामी गटांचा सुद्धा उगम खूप मोठ्या प्रमाणात झालेला होता आपण बघतो. आणि इथं बीएनपीचे सहकारी कोण? इथं जमाते इस्लामी. त्यामुळे भारतामध्ये काय होऊ शकतं? कट्टरवाद वाढू शकतो, भारताविरोधी कारवाई वाढू शकतात, तस्करी वाढू शकते. कारण 10 किलोमीटरचं असणारं जे क्षेत्र आहे का तो या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीच्या असणाऱ्या दरम्यान आहे. म्हणून भारत आणि बांगलादेशची सीमा ही खूप असुरक्षित सीमा सुद्धा म्हटली जाते, हे इथं लक्षात ठेवायचं. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे चीनचा वाढता प्रभाव आहे या ठिकाणी. सांगितलं सुरुवातीलाच, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मुळे चीन हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या बांगलादेशमध्ये इंटरव्हीन करेल. शेख हसीना ह्या भारत आणि चीनमध्ये संतुलन राखत होत्या, पण बीएनपी हा चीनच्या प्रभावाखाली हा असतो कंटिन्युअसली. तो त्याचा एक ऐतिहासिक आपल्याला इतिहास दिसतो इथं. त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये बांगलादेश हा चीनला बंगालच्या उपसागरामध्ये स्थान देतो की काय, आणि आपल्या असणाऱ्या संरक्षणाला प्रश्न उपस्थित होतो की काय, हा मुद्दा चर्चेमध्ये येतोय. तर त्या अनुषंगाने या इलेक्शनचा परिणाम काय होईल आणि भविष्यामध्ये हा असणारा तारिक रहमान पीएम पदाई नियुक्त झाल्यानंतर बीएनपीचं असणारं कोरिलेशन्स भारतासोबत कसे होतील याबद्दल तुमचा अंदाज काय?
हे कमेंट सेशनमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सोबतच आपली असणारी संकल्प बॅच कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी च्या अनुषंगाने स्टार्ट झालेले आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आहे. यासाठी इग्नाइट अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं. ठीक आहे, चालेल, थांबूया इथं, आपण भेटूया अशाच पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.